त्या ताटात खापरोळी ठेवायची आणि वर नारळाचं दूध सोडायचं. जणू अमृताची धारच. पहिल्या घासालाच तुम्ही स्वर्गसुखाचा अनुभव घ्याल. तसं पाहिलं तर कोकणातील सगळेच पदार्थ अप्रतिम, पण खापरोळीचा नादच वेगळा. 2 वाट्या जुना तांदूळ, पाऊण वाटी उडीद डाळ, पाव वाटी चणा डाळ. डाळ आणि तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. मग त्यामध्ये 1 चमचा मेथी घालून 5-6 तास भिजत ठेवायचं. त्याचबरोबर एका वाटीत जिरं, धने आणि बडीशेप प्रत्येकी 1-1 चमचा भिजत ठेवायचं. 6 तास झाल्यानंतर आपल्याला जर सकाळी पोळ्या करायच्या असतील तर रात्री हे वाटून ठेवायचं. डाळ तांदूळ अगदी बारीक वाटून घ्यायचे. वाटताना 1 चमचा हळद घालायची. आता या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालून शक्यतो हे पीठ हातानेच ढवळून ठेवायचं. असं म्हटलं जातं की हाताने पीठ ढवळलं की आपल्या हाताच्या उष्णतेमुळे पीठ चांगलं येतं, असं आजी म्हणायची. या पिठावर झाकण ठेवून 8 ते 10 तास हे फर्मेंट करायला ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा खापरोळ्या करणार तेव्हा एक पाणी असलेला नारळ फोडून घ्यायचा आणि खोबरं किसून घ्यायचं. या खोबऱ्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा जिरं घालायचं आणि थोडंसं कोमट पाणी घालून मिक्सरला लावून हे खोबरं वाटून घ्यायचं. मग एका जाळीवर ओतून याचा रस काढून घ्यायचा. जो जाळीवर चोथा राहील त्यामध्ये परत कोमट पाणी घालून रस पूर्णपणे काढून घ्यायचा. आता या रसामध्ये रस गोड होण्यासाठी साखर न घालता गूळच घालायचं. रसामध्ये गूळ विरघळलं की त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि किंचित मीठ घालायचं. आता या रसामध्ये फ्लेवरसाठी वेलची पावडर घालायची. इथे मी केशर घालते, पण केशर पूर्णतः ऑप्शनल आहे, कारण कोकणात केशर घातली जात नाही. आता रस ढवळून तयार झालेला आहे. तर पीठ पाहूया. हे पीठ आपण रात्री वाटून ठेवलं होतं, त्यामुळे सकाळपर्यंत पहा टोप अगदी छान भरून आला आहे. एवढा भरलेला टोप पीठ आल्यामुळे अगदी हलका लागतो. पीठ अगदी जाळीदार झालं आहे. असं पीठ आलं ना की पोळ्या म्हणा किंवा खापरोळ्या एकदम छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदारच होतात. हळदीमुळे पिठाला रंगही छान आला आहे. कोकणात या खापरोळ्या मातीच्या खापरामध्येच केल्या जातात, म्हणून ह्याला खापरोळ्या म्हणतात. मी नेहमी ह्या खापरोळ्या बिड्यावर करते, पण ज्यांच्याकडे बिडं नसतं त्यांच्यासाठी खास मी आज ह्या नॉनस्टिक तव्यावर करते. आणि बिड्यावरून काढलेली गरम गरम खापरोळी नारळाच्या रसामध्ये सोडून खायची ही पारंपरिक पद्धत आहे.